नमस्कार, मी योगिता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला बेसन पिठाचे चुरमा लाडू दाखवणार आहे, पण त्याआधी तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बेसन पिठाचे चुरमा लाडू करण्यासाठी मी इथे 2 वाटी बेसन पीठ घेतले, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, चवीपुरता मीठ घेतले, खसखस 4 वेलदोडे घेतले आणि दूध घेतले। इथे तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। हे लाडू नेहमी माझी आई दिवाळीच्या पिरियड मध्ये करायची आणि आम्ही तुम्हाला आता गणपतीच्या सीझन मध्ये दाखवते ही रेसिपी। तर आम्हाला खूप आवडायचे हे लाडू, तर आज आईच्या हाताची रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। सर्वात आधी आपल्याला पीठ चाळून घ्यायचे, चवीपुरता मीठ घालून घ्यायचे, त्यानंतर आपल्याला यात तूप घालायचे। तूप हे आपल्याला 3 चमचे घालून घ्यायचे आणि मेल्ट केलेलं असेल तर 6 चमचे तूप घालून घ्यायचे। टेबलस्पून घेतलेला आहे मी आणि छान एकजीव करायचे आपल्याला। छान असं एकजीव करत जायचे, जोपर्यंत लाडू तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ एकजीव करत जायचे। छान असं एकजीव करून झालेले आहे, बघू शकता लाडू तयार झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकतात, जसं आपण बुंदी कधी कधी तेलात सुद्धा बनवतो त्याप्रमाणे तुम्ही हे लाडू तेलात सुद्धा करू शकता, तेलातले सुद्धा छान लागतात। आपल्याला आता थोडं थोडं दूध टाकायचंय, पूर्ण टाकून घ्यायचं नाही आणि गोळा असा खूप नरम करायचा नाही। थोडंसं पीठ हे घट्टच ठेवायचं आहे, कारण की पातळ जर पीठ झालं किंवा कणकेसारखं जर झालं ना तर त्याचे लाडू लवकर खराब होतात, त्यामुळे आपल्याला थोडंसं घट्टच ठेवायचे। पद्धतीने आपण बेसन पिठाचा डो तयार करून घेतलेला आहे, बघू शकता असाच करायचा आहे, खूप सैल करायचा नाही आपल्याला। आणि आपल्याला इथे अर्धी वाटीच दूध लागलेले आहे, अर्धी वाटीपेक्षा जास्त दूध टाकायचं नाहीये आणि छान असा डो तयार झालेला आहे। छान असे गोळे करून घेतले, जसं आपण पुरीला घेतो त्याच पद्धतीने करून घेतलेले। आता मी तुम्हाला इथे पुरी लाटून दाखवणार आहे, तर अशी जाडसर आकाराची आपल्याला पुरी ठेवायची आहे। हे बघा अशा पद्धतीने पुरी करून घ्यायची आहे किंवा अशा पद्धतीने मुटके करून घ्यायचे। तुम्हाला जर मुटके तळावेसे वाटले तर तुम्ही मुटके तळू शकतात किंवा पुरी सुद्धा इथे तळू शकतात। अशा पद्धतीने दोघांपैकी तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता, पण माझी आई नेहमी पुरीच करायची म्हणून मी पुरीच करून घेणार आहे। पद्धतीने पापड्या लाटून घेतल्या मी, बघू शकता 2 वाटीमध्ये 8 पापड्या झालेल्या आहेत। हे मोठे मोठे 3 चमचे तूप घेतलेले आहे, ज्या चमचाने आधी आपण पिठात तूप टाकलं तेच चमचे भरून घेतलेले आहे। इथे तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, तेलातले सुद्धा छान लागतात। आणि आता हे तूप छान तापू द्यायचं आहे आपल्याला। तापलं आहे, आपण आता आहे ना गॅस मिडियम करून घ्यायचा आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। हे बघा अशा पद्धतीने अगदी मिडियम गॅस करायचा आहे आणि त्यावरच तळायचे आहे, नाही तर ते सारण आत कच्चं राहू शकतं आणि पुरीला फुगू द्यायचं नाही। पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। कलर बघू शकतात, छान असा कलर आलेला आहे। सुद्धा पुरी तळून घेतलेली आहे, सगळ्याच पुऱ्या ह्या रंगावर तळायच्या आहेत आपल्याला। सगळ्याच पुऱ्या तळून झालेल्या आहेत, बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आणि तूपही आपल्याला जास्त लागलेलं नाहीये। बघा अगदी थोड्या तुपात तळल्या गेलेल्या आहेत, छान अशा खुसखुशीत तळल्या गेल्या आहे आणि आतूनही बघू शकता मुटके जर केले तर ते कच्चे राहू शकतात। हे बघा दुसरी पण दाखवते मी तुम्हाला, छान अशा खुसखुशीत तळून झालेल्या आहेत। आपल्याला आता ह्या सगळ्या अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि गार करायच्या आहेत। गार झाले ते बघा सगळे तुकडे आणि आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे, छान असं बारीक वाटून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने दळून घ्यायचे, छान असं रवाळ झालेले बघू शकता। हे हाताने सुद्धा करतात, माझ्या नेहमी हाताने चुरमा बारीक करायची आणि चाळणीने चाळून घ्यायची, पण आता घाई गडबडीच्या वेळेमध्ये आपण मिक्सरला करून घेतलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा मिक्सरला चुरमा तयार करून घ्यायचा आहे। आपण 1 वाटी गूळ घेतला होता, पण आपल्याला जर जास्त गोड नको असेल तर मी हा वरचा पूर्ण गूळ काढून घेणार आहे ह्या कपामध्ये। बघू शकता तुम्ही, आमच्याकडे जास्त गोड चालत नाही त्यामुळे
मी प्रमाण कमी ठेवणार आहे गुळाचं। तर बघू शकता इथे मी पाऊण वाटीच गुळ घेतलेला आहे आणि हा जवळजवळ 1 कपभर मी गुळ काढून घेतलेला आहे। तुम्हाला जर खूप गोड आवडत असतील तर तुम्ही पूर्ण गुळाचा वापर करायचा आहे। तूप घेतले मी, फक्त ते तूप कढईतून काढून गाळून घेतलेले। तर यातून फक्त आपण निम्मच तूप घालणार आहे आणि निम्म याच्यातच ठेवलेले आहे मी, बघू शकता। आणि तूप गरम झालं की गॅस बंद करायचा आणि त्यात गुळ घालायचा आहे। छान गरम झालेले आहे, गॅस बंद करायचा आणि गुळ आता त्यात टाकून द्यायचा आहे आणि छान असं मेल्ट होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। पुढे मी खलबत्त्यामध्ये काढून घेतली, ती आधी छान अशी मिक्स करून घ्यायची, नाहीतर वरून टाकल्यावर गुळाला चिटकून जाते। हे बघा, अशा पद्धतीने गुळ मेल्ट करून घेतलेला आहे आणि आता तो ह्या सारणावर ओतून घ्यायचा आहे। जास्तच गरम असतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला उलटीनेच एकजीव करून घ्यायचा आहे आणि नंतर हाताने करायचा आहे। यात तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करायचा आहे। माझ्या ही साखरेचाच वापर करायची, पण मी इथे गुळ दाखवलेला आहे कारण की आजकाल कोणी साखर जास्त प्रमाणात खात नाही म्हणून गुळ वापरला आहे। गार झालेले छान असं हाताने एकजीव करून घ्यायचे आणि आता आपल्याला उरलेलं तूप थोडं थोडं यात टाकत जायचंय। सगळं टाकू नका, अगदी थोडं थोडं टाकत जा, म्हणजे लाडू जर बांधला गेला तर मग नंतर टाकायची काही गरज राहत नाही। उरलेलं तूप सुद्धा मी इथे टाकून देणार आहे। तुम्हाला प्रमाण देते मी तेलाचं, तुम्ही जवळजवळ 1 वाटी तेल घ्यायचे आणि तेवढ्या तेलामध्ये तुमचे हे लाडू तयार होतील। आता लाडू तयार करून घ्यायचा आहे। छान लाडू वळतोय, बघू शकता तुम्ही। बघा, छान असा लाडू तयार झाला आहे। मी मीडियम साइज मध्येच केलेले आहेत लाडू। आपल्याला थोडी खसखस टाकून घ्यायची, खसखस नाही वापरली तरी चालणार आहे, बिना खसखसचा सुद्धा हा लाडू छान लागतो। तुम्ही ड्राय फ्रूट्स वगैरे काहीही वापरू शकता। हे बघा, खूप सुंदर असा लाडू तयार झाला आहे। सगळे लाडू आपल्याला आता असेच वळून घ्यायचे। छान असे चुरमा लाडू तयार झालेले आहेत। हे बघा, बेसन पिठाचे सुद्धा छान लागतात, अगदी बुंदीच्या लाडू सारखा लाडू लागतो। तर हे सगळे लाडू आपले तयार करून झालेत। यात किनी 8 लाडू झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही, खूप छान कलर आणि खूप छान असं खुसखुशीत तळलं जातं आतून। हे बघा, छान असा लाडू तयार झालेला आहे। आजच्या लाडूंची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना थँक यू।